नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? स्वागत आहे तुमचं तुमच्या फेवरेट चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम लेक्चर नंबर 2. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर देखील करा. ओके, तर मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. तर आज आपण बघणार आहोत, आज लेक्चर इम्पॉर्टंट आहे त्यामुळे नीट लक्ष द्या. आज आपण बघणार आहोत, प्रोसेस बघणार आहोत इज एक्सक्रीशन बॉडीमध्ये कशा प्रकारे होतं आहे, एक्सक्रीशन कसं होतं आहे, जे आपण खातो ते कसं आपल्या बॉडीमधून रिलीज होतं, किडनी कशा प्रकारे फंक्शन करते, कशा पद्धतीने वर्किंग करते, किडनीच्या आतमध्ये काय काय असतं, जे युरिन असतं ते कशा पद्धतीने आपण त्याला टॉयलेट म्हणतो ते कसं बनतं, हे सगळं आपण बघणार आहोत. नीट लक्ष द्या. तर बघा, आता आपण बघूयात काय असतं एक्सक्रीशन. तर एक्सक्रीशन इज नथिंग बट तर फ्रेंड्स एक प्रक्रिया आहे. ओके, एक अशी प्रोसेस आहे जी ह्युमन बॉडीमध्ये असते, ज्याच्यामुळं आपण जे वेस्ट प्रोडक्ट आहे, ओके, जे वेस्ट बनतं ते आपल्या बॉडीमधून आपण ते रिलीज करतो. ओके, रोज आपण मॉर्निंगला उठतो आणि एक्सक्रीशन करतो. त्याच हे एक इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या डे टू डे लाईफचा. त्यात इम्पॉर्टंट म्हणजे जो युरिन आहे ते एक टॉयलेट फॉर्मेशन असतं. ओके, हे जे लफडे आहेत तर हे आपण आज बघणार आहोत, ही जी प्रोसेस आहे ती बघणार आहोत. तर बघा, प्रश्न असा पडला असेल की हे जे वेस्ट आहे, हे वेस्ट आपल्या बॉडीमध्ये कसं बनतं. ओके, तर आपण रोज काय करतो, आपण खातो, रोज पितो, हे जे आपण करतो हे जे आपलं स्टमक आहे, ते स्टमक ज्यावेळेस डायजेशन केल्यानंतर जो प्रोडक्ट्स असतो तर तो ब्लडच्या थ्रू कुठं जातात, तर ते लिव्हरमध्ये जातात. कारण का एक्सक्रीशन व्हावं म्हणून लिव्हरमध्ये गेल्यानंतर काय होतं, युरिन प्रोडक्शन करतं. ओके, एक प्रोड्यूस करतं आणि युरिन लीड्स प्रोडक्ट्स होतं. त्याला आपण किडनी काय करते, तर बघा किडनी काय करते, तर त्याला फिल्टर करते. फिल्टर करते आणि किडनीचं काम काय असतं, फिल्टरेशन, बरोबर. आता त्याला किडनी फिल्टर करते. किडनीने त्याला फिल्टर केल्यानंतर काम करते आणि किडनी त्याला फिल्टर करते आणि जे युरिन आहे ते युरिया असतं. ओके, युरिन आणि युरिया असतो ते आपल्या युरिनच्या माध्यमातून शरीरातून बाहेर फेकून दिला जातो. ओके, आता ही आहे प्रोसेस, ही आहे एक्सक्रीशन, बरोबर. ह्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, त्याला ॲब्झॉर्ब करतात आणि त्याचं जे काही इम्पॉर्टंट एक्सक्रीशन आहे त्याला एक्सक्रीशन म्हणतात. ओके, तर बघा एक्सक्रीशन आपण स्टेटमेंट तर बघूयात. एक ह्युमन बॉडीमधील ह्युमन बॉडी में हार्मफुल वेस्ट, ही जी आहे ह्युमन बॉडीमधले एक हार्मफुल वेस्ट आहे. ओके, हार्मफुल वेस्ट सबस्टन्स आहे लाईक युरिया, ॲसिड, मित्र. ओके, तर हे जे आहे, हे प्रोडक्ट जे आहे तर ते वेस्ट प्रोडक्ट जे आहे ते हार्मफुल असतं, बरोबर. जर युरिया आणि युरिन जर रिलीज नाही केलं तर एखाद्या वेळेस माणसाची डेथ देखील होऊ शकते. ओके, हे जे सबस्टन्सेस आहेत तर हे सबस्टन्सेस लॉंग टाईमसाठी जर बॉडीत ठेवले तर माणसाची त्यामुळे काय होऊ शकते, डेथ देखील होऊ शकते, बरोबर. त्यानंतर ही जी आहे नेसेसरी रिमूव्ह करण्याचा गोष्ट आहे. हार्मफुल वेस्ट आहेत. ओके, हार्मफुल वेस्ट आहेत जे आपल्या बॉडीमध्ये हार्मफुल सबस्टन्स असतात त्यांना रिलीज केले पाहिजे, बरोबर. तर त्यानंतर हे जे पार्ट आहेत ते रिमूव्हल केले पाहिजेत. ओके, हार्मफुल सबस्टन्स आहेत त्याच्यामुळे बॉडी जे आहे बॉडी एक्सक्रीशन करते. ओके, तर एक्सक्रीशन इन प्लांट बघूया. तर एक्सक्रीशन इन प्लांटमध्ये कशा पद्धतीने एक्सक्रीशन होतं बघा. तर प्लांटमध्ये जे आहे नो स्पेशल ऑर्गन, त्याच्यामध्ये स्पेशल ऑर्गन वगैरे नसतं. ओके, मग ते स्टोअर कुठं करतात जे वेस्ट सबस्टन्स आहे, तर ते वेस्ट सबस्टन्स जे आहे तर ते बघा लीफ, त्यानंतर फ्लावर, फ्रूट आणि जे स्टेमची बॅक साईड आहे त्या ठिकाणी हे ठेवतात. आणि काही जे वेस्ट जे आहे तर ते स्टोअर ओल्ड जे झायलम ओल्ड जे असतं त्यामध्ये ते स्टोअर करू शकतं फॉर्म ऑफ
रिन्स आणि ग्रूमच्या फॉर्ममध्ये ते काय केलं जातं, त्या ठिकाणी वेस्ट ठेवले जातात. ओके. त्यानंतर काही सम प्लांट्स आहेत असे, इन सम प्लांट काय असे काही प्लांट्स आहेत जे वेस्ट मटेरियल जे आहे तर ते प्रेझेंट असतं, त्यांचं वेस्ट मटेरियल प्रेझेंट असतं फॉर्म ऑफ क्रिस्टल ऑफ कॅल्शियम ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये ते प्रेझेंट असतं. ओके. आणि तशा प्लॅन्टला काय म्हटलं जातं तर रॅफिडेस असं म्हटलं जातं. आणि काही जे वेस्ट मटेरियल जे आहे तर ते प्लॅन्ट जे आहे तर ते प्लॅन्टसाठी यूजफुल असतं, म्हणजे ह्युमन्ससाठी ते जे आहे यूजफुल असतं. जे काही वेस्ट मटेरियल आहे प्लॅन्टचं ते ह्युमन्ससाठी म्हणजे हे असतं यूजफुल असतं. एक्झाम्पल गम, जो गम असतो. ओके. गम. ओके. या ठिकाणी देखील मी सांगितलं टेरेस आणि गम हे ठेवतात. तर जे गम आहे तर ते ह्युमन्ससाठी देखील काही असतं म्हणजे यूजफुल असतो. त्यानंतर रेन्स, त्यानंतर लॅक्टेज, त्यानंतर रबर वगैरे हे जे आहे तर ते ह्युमन्ससाठी कसं असतं यूजफुल असतं. आपण रबरपासून खूप काही वस्तू बनवू शकतो. त्यानंतर गमपासून आपण एखादी गोष्ट जर वस्तू जर चिटवायची असेल किंवा काही आणखीन त्याचे गमपासून पार्ट बनवले जातात. तर हे जे आहे हे कशाचं आहे तर ते वेस्ट आहे. कशाचं? प्लॅन्टचं वेस्ट आहे. बघा, प्लॅन्टचं वेस्ट आहे ते आपल्या ह्युमनसाठी कसं आहे गुड आहे. ओके. हे जे आहे हे स्टेटमेंट लक्षात ठेवा, कारण तुम्हाला ॲज अ नॉलेजसाठी देखील इम्पॉर्टंट आहे. ओके. तर ज्यांना पुढं 11, 11, 12मध्ये बायो घ्यायची आहे, ओके, बायोलॉजी, तर त्यांच्याकरिता हे इम्पॉर्टंट आहे. ओके. तर त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपण बघूयात एक्सक्रीशन इन ह्युमन बॉडी. बघा, जे आपण खातो तर ते जे आपण फूड खातो वगैरे, ओके, तर ते म्हणजे वेस्ट मटेरियलच्या फॉर्ममध्ये येतं. बरोबर. जे खातो आपण ते त्याच्यानंतर त्याचे फिल्टरायझेशन वगैरे वगैरे होऊन ते काय होतं हे करतं. तर त्याला जे वेस्ट आहे तर ते रिमूव्ह करण्यासाठी, बॉडीमध्ये रिमूव्ह करण्यासाठी, ओके, तर एक्सक्रीशन इन त्याला एक्सक्रीशन केलं जातं ह्युमन बॉडीमध्ये. ओके. आणि जे सिस्टम एक्सक्रीशन करतं त्याला एक्सटर्नरी सिस्टम असं म्हणतात. ओके. तर हे तुम्हाला समजलेलं असेल. तर ह्युमन म्हणजे जे आपली एक्सटर्नरी सिस्टम आहे त्यामध्ये काय काय असतं, कशा पद्धतीने हे असतं बघूया. तर पियर ऑफ किडनीच्या 2 पियर्स असतात. एक अशी किडनी असते, तर मी दाखवतो देखील अशा पद्धतीने काही किडनी असते. ही एक आणि एक, ह्या दोन्हींची मिळून काय होते, पियर तयार होते. बरोबर. त्यानंतर यांच्यामध्ये त्यानंतर पिरियड ऑफ युरेथर्स, तर युरेथरची नळी असते तर ते देखील दाखवतो. त्यानंतर युरेटरची हे असते ते आपण बघूयात पुढं. त्यानंतर युरिनरी ब्लड आणि युरेथ्रा. ओके. तर किडनी जे आहे, किडनी काय करते, किडनी फॉर्म करते जे युरिन आहे, जे आपण म्हणजे जे वेस्ट मटेरियल आहे त्यातून एक लिक्विड फॉर्म टाईप काढते आणि ते जे आहे जे एक्झिस्ट करते ते बाहेर टाकते ब्लड सबस्टन्सच्या हे थ्रू. ओके. तर ब्लडच्या ह्याच्याने ते काय करते, बाहेर करते. त्यानंतर किडनी बघूयात आता कशा पद्धतीनं आपण एक डीपमध्ये बघूयात. ओके. तर एकदम डीपमध्ये कशा पद्धतीनं आहे तर ते आपण आता बघूयात. इथं किडनीची डायग्राम आहे. ओके. नॉर्मल किडनीची डायग्राम घेतलेली आहे. ओके. तर ही डायग्राम आहे किडनीची. तर दोन ही बघू शकता किडनीच्या पियर्स आहेत. ही एक पियर. ओके. ही एक पियर आणि ही दुसरी पियर. ओके. तर ही एक पियर आहे. ओके. ही एक पियर आहे आणि दुसरी जी आहे ही पियर आहे. ओके. ही जी एक पियर आहे ती जी डाळ असते तर तिच्यासारखी दिसते, डाळ शेपसारखी. ओके. हे अशा पद्धतीनं. ओके. तर अशा पद्धतीनं हे दिसते. ओके. डाळ खाल्ली असेल तुम्ही तर त्या डाळीच्या शेपसारखा असतो, नॉट शेपसारखा असतं. ओके. तर हे जे असते सिच्युएटेड ऑफ द आयदर साईट ऑफ द व्हर्टिकल कॉलम. जो व्हर्टिकल कॉलम असतो म्हणजे आपला जो व्हर्टिकल कॉलम म्हणजे जो मानेचा कणा
सॉरी मागचा पाठीचा कणा जो असतो ना, मागचा पाठीचा कणा, त्याच्या जस्ट पुढं किडनी असते. ओके, छातीच्या खाली आणि छातीच्या जस्ट खाली सिच्युएटेड असतो हा पार्ट. ओके, पर्टिक्युलर पार्ट, त्याचं नाव आहे किडनी. त्यालाच कनेक्टेड असतो पाईपलाईन. ही जी पाईपलाईन दिसते ना, ही पाईपलाईन प्रेझेंट असते अशा पद्धतीने. ही पाईपलाईन, ओके, ही त्याला कनेक्टेड असते पाईपलाईन. ओके, स्ट्रक्चर त्याला आपण म्हणतो युरिन, बरोबर. तर हे दिसते तुम्हाला स्ट्रक्चर, हे अशा पद्धतीने पाईपलाईन स्ट्रक्चर. हे ते याला म्हटलं जातं युरेटर. ओके, याला युरेटर म्हटलं जातं. हे जे पाईपलाईन स्ट्रक्चर दिसते, हे जे पाईपलाईन स्ट्रक्चर दिसते असं, हे पाईपलाईन स्ट्रक्चरला युरेटर असं म्हटलं जातं, बरोबर. त्यालाच कनेक्टेड असतो युरेटर पाईपलाईन स्ट्रक्चर. ओके, तो पियरमध्ये प्रेझेंट असतो, बरोबर. बघू शकता हा पियरमध्ये प्रेझेंट आहे, हा एक आणि दुसरा हा एक पेअरमध्ये प्रेझेंट असतो, बरोबर. का पेअरमध्ये प्रेझेंट असतो? पेअरमध्ये प्रेझेंट असतो का पेअरमध्ये प्रेझेंट असतो? बघा, जेव्हा किडनी फिल्टरायझेशनचं काम करते तेव्हा हे जे पाईपमधून जे काही हे जे ही आहे, जे जे फिल्टर केलेलं जे प्रोडक्ट आहे ते काय करते, हे जे किडनी आहे ह्या पाईप थ्रू, युरेटर थ्रू पाठवते, बरोबर. आणि कुठे येते? या ठिकाणी इथं येतं, दिसते तुम्हाला. तर इथं येतं, कुठं येतं ते? युरिनवरून. बघा, जेव्हा किडनी फिल्टरायझेशनचं काम करते तेव्हा ते ह्या पाईप थ्रू कुठं पाठवते? युरिन ब्लडरपाशी. ओके, तर या ठिकाणी पाठवते ब्लडरपाशी. आणि इथं पाठवल्यानंतर कशी पाठवते? या पाईप थ्रू, बरोबर. त्यानंतर ज्या आपल्याला टॉयलेट, इथं आपलं जे आहे टॉयलेट वगैरे जमा होतं, ज्या वेळेस आपल्याला प्रेशर जाणवतं तर तो कुठून जाणवतो? तर तो आपल्याला इथून जाणवतो. ओके, तर हे तुम्हाला समजलेलं असेल. ओके, त्यानंतर हा जो पार्ट आहे युरिनचा, ओके, हा जो पार्ट आहे युरिनरी ब्लडरचा, तर हा युरिनरी ब्लडरचा पार्ट इथं स्टोअर होतो आणि युरिन पाईपला आणि युरेथ्रा पाईपला, हे जे युरेटर पाईप आहे, ओके, युरेटर पाईप आहे, या युरेटर पाईपला, हा जो युरेटर पाईप आहे, युरेटर पाईपला आणि युरेटर पाईपलाईनला स्ट्रक्चर असतं, त्यालाच त्याला चिनाल्डस कनेक्टेड असतो आणि त्याच्या थ्रू युरिन काय होतं हे बघू शकता. या ठिकाणी आहे, या ठिकाणाहून असं याला कनेक्टेड असतं. याच्या थ्रू टॉयलेट युरिन बाहेर निघून जातं. आणि ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला म्हटलं जातं, काय म्हटलं जातं? ह्या प्रोसेसला ह्युमन एक्सट्रॅक्शन म्हटलं जातं. ह्या प्रोसेसला ह्युमन प्रोसेस एक्सट्रॅक्शन सिस्टम म्हटलं जातं. ओके, त्यानंतर पुढं बघूयात हे जे फंक्शन आहे. ओके, बघा, जसं की मी म्हटलं, किडनी जे आहे ते किडनी विंग शेपड असते, बरोबर. म्हणजे ते वर्टिकल कॉलमच्या पुढं असते, बरोबर. बेसिक याचं युनिट जे आहे, ओके, याचं जे बेसिक युनिट आहे, तर बेसिक युनिट हे जर किडनी जे आहे, किडनी ज्यामध्ये सर्वात मेन किडनीच्या आतमध्ये नेफ्रॉन प्रेझेंट असतं. द फंक्शन युनिट ऑफ द किडनी दॅट forms the basic function of the, म्हणजे जे बेसिक फंक्शन जे काम करते, फिल्टरायझेशनचं जे काम करते त्याला नेफ्रॉन म्हणतात. नेफ्रॉन काय असतं त्याचे डायग्राम या ठिकाणी आपण बघूया. त्याचे डायग्राम जे आहे नेफ्रॉनचे, बघा, ही काही डायग्राम अशी आहे. ही आहे किडनी, ओके, किडनी आहे ही, आणि किडनीच्या आतमध्ये हे काय नेफ्रॉन आहे. आणि ते काय आहे तर ते अशा पद्धतीनं असतं. हे जे आहे ते आपण झूम केलेलं आहे. ओके, किडनीच्या आतमध्ये असतं. ओके, नेफ्रॉन काय असतं त्याचे डायग्राम काढण्याचा, म्हणजे या ठिकाणी डायग्राम शो करण्याचा ट्राय केलेला आहे. ओके, दिसत असेल आय होप तुम्हाला नीट. तर ही एक म्हणजे दिस इज द नेफ्रॉन. ओके, खूप लहान असतो, हा किडनीच्या आतमध्ये प्रेझेंट असतो. प्रत्येक नेफ्रॉन हा कप जो असतो ना, कप शेपसारखा असतो,
कप लाईक स्ट्रक्चर असतं त्याचं, आणि तो थिन वॉल असतो. ओके, त्याची वॉल जी आहे थिन वॉल असते. ओके, ते जे आहे कप लाईक स्ट्रक्चर असतं, आणि ते जे त्याची जी वॉल असते तर ती त्याची जी वॉल लेयर असते ती खूप थिन असते. त्याला आपण वॉमन कप वॉमन त्याची जी लेयर आहे. ओके, तर ती वॉमन कॅप्सूल्स म्हणून देखील त्याला म्हणतात. ओके, तर ही जी बघू शकता ही जी ही आहे वॉमन कॅप्सूल म्हणजे काय, तर वॉमन कॅप्सूल ही बघू शकता. ही जी लेयर दिसते तुम्हाला, एक मिनिट मी झूम करून दाखवतो तुम्हाला. ही जी लेयर दिसते ही लेयर, तर ह्या लेयरला वॉमन कॅप्सूल म्हटलं जातं. ओके, ह्या लेयरला वॉमन कॅप्सूल असं म्हटलं जातं. ओके, तर हा जो पार्ट दिसतोय त्याला वॉमन कॅप्सूल म्हणतात. वॉमन कॅप्सूल म्हणून ओळखला जातो. हा एक असतो जो आहे तर तो हे जे दिसतं असं कपासारखं, त्याला वॉमन कॅप्सूल म्हणतो. आणि त्याच्यामध्ये सिच्युएटेड असतो तो म्हणजे ग्लोमॅन्युल्स. ओके, ग्लोमॅन्युल्स. तर तो जो आहे ग्लोमॅन्युल्स, तर तो त्याच्यामध्ये सिच्युएटेड असतो, जो की नेटवर्क ऑफ कॅलिपरी. त्याच्यामध्ये तो कॅलिपरी लहान नस जे आपले असते नस, तर जे नस असते तर ते प्रेझेंट असतात. त्याच्या आतमध्ये नेमकी प्रोसेस काय असते तर ती आता आपण बघूया. त्याची प्रोसेस काय असते तर ती आता आपण बघूयात. ओके, त्याची प्रोसेस काय अशा पद्धतीने असते ती प्रोसेस आपण बघूयात. ओके, तर ॲक्च्युली याची प्रोसेस काय आहे ती बघूयात. जेव्हा युरिन लिव्हरकडे जातो, जेव्हा तो प्रोड्यूस होतो, आपल्याला माहिती आहे की युरिन लिव्हर मध्ये प्रोड्यूस होतं. ओके, तर युरिन जेव्हा त्याच्या आतमध्ये प्रेझेंट असतो तो ब्लड थ्रू येतो. जेव्हा हा युरिन ब्लड थ्रू येतो सर्वात पहिल्यांदा तो कुठे येतो तर बघा तो पहिल्यांदा इथं येतो ग्लोमॅरुलसपाशी. बरोबर, तर ग्लोमॅरुलसपाशी इथं येतो पहिल्यांदा. बरोबर, तो पहिल्यांदा इथं येतो. ओके, ग्लोमॅरुलसपाशी येतो. हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला. ओके, हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला, हा पार्ट दिसतोय याच्यापाशी कनेक्टेड असतो तो. ओके, तर याच्या थ्रू तो काय होणार, याच्या थ्रू असा येणार. ओके, तर हा जो पार्ट दिसतो याच्या थ्रू असं कनेक्ट आहे तो कॅपिलरी थ्रू येणार, म्हणजे नसा थ्रू येणार. ओके, जे नस असतात तर याच्यामध्ये बघू शकता अशा पद्धतीने नसतात, तर याच्या थ्रू येणार. तो कुठं पार्ट पोहोचवणार तो ग्लॅमेरुलोपशी पोहोचणार. ओके, तर हा ग्लॅमेरुलसपाशी पोहोचणार, सर्वात पहिल्यांदा पोहोचणार हा जो ग्लॅमेरुलस आहे. तर याच्यापाशी सर्वात पहिल्यांदा पोहोचतोय. त्याच्यामध्ये काय असतो तर त्याच्यामध्ये जे फिल्ट्रेशन युनिट होतं ते जे कॅपिलरीच्या हेल्पने होतं. युरिन जे आहे युरिन तिथून काय होतं सेपरेट होतं. बरोबर, इथून युरिन काय होतं सेपरेट होतं. आणि युरिन सेपरेट झाल्यावर कळलं तुम्हाला युरिन कसं सेपरेट होतं ते. ओके, तर युरिन जे आहे तर हा जो बघा ग्लॅमेरुलसपाशी सर्वात पहिल्यांदा तो पोहोचतो. त्याच्यामध्ये तो काय होतो फिल्ट्रेशन युनिट असतं ते कॅपिलरीच्या हेल्पने तो काय होतो सेपरेट होतो. युरिन काय होतं तिथून सेपरेट होतो. कळालं हे जे युरिन ब्लड थ्रू येतं तो कॅपिलरी थ्रू फिल्टर होतं, आणि तिथून तो काय होतो फिल्टर होतो आणि तिथं प्युअर होतं. आणि ते जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत जेव्हा पाण्याचे मॉलिक्युल्स लहान मॉलिक्युल्स ते सेमी परमेंबर जे बोन्स कॅप्सूल असतो. हा जो पार्ट दिसतोय हा आहे बोन्स कॅप्सूल. ओके, हा जो पार्ट दिसतोय हा आहे बोन्स कॅप्सूल. हा बोन्स कॅप्सूल
काय करतो, सेमी पर मेंबर सारखा काम करतो. फक्त तो काय करतो, लिक्विड सारख्या मॉलिक्युल्सला अलाव करतो जाण्यासाठी, बरोबर. आणि तो अलाव करतो आणि म्हणजे लिक्विड सारख्या मॉलिक्युल्सला तो अलाव करतो, सॉलिड सारख्या सबस्टन्सला तिथं तो स्टॉप करतो, थांबवतो. आणि हे जे सोल्युशन जमा होतं ते कॅप्सूलमधून इथून असं, त्यानंतर या ठिकाणी लूपिन्सपासून, त्यानंतर कॉर्टेक्सिंगपासून या ठिकाणी, त्यानंतर जे नर्फरस आहे तर इथून असं, त्यानंतर इथून जे नॅफरस ट्यूबवाला पार्ट आहे तिथून लूप असे हेल्पने, त्यानंतर लूप ऑफ हेल्पने तिथून डिस्टिलपासून, ही डिस्टिल जे आहे इथून, त्यानंतर असं येतं आणि इथं बघू शकता युरेटर आहे. ओके, हा जो पार्ट आहे हा बघू शकता या ठिकाणी युरेटर आहे. ओके, युरेटर या ठिकाणी आहे. ओके, त्यानंतर इथं युरेटर दिसते तुम्हाला, त्याच्या खाली बघा युरेटर आहे. ओके, युरेटरच्या खाली आहे ब्लडर, आणि ब्लडरच्या खाली काय आहे, ब्लडरच्या खाली आहे युरेथ्रा. ओके, आणि युरेथ्रा थ्रू काय होतं, तो रिलीज होतो. ओके, इथून काय होतं, तो टॉयलेट बाहेर येणार. समजलं तुम्हाला ही कशा पद्धतीनं आहे ते. ओके, तर बघा, ही त्याचे पाण्याचे मॉलिक्युल्स आणि जे अदर सबस्टन्स जे आहेत, जे ब्लड काय करतं, रिॲब्झॉर्ब करतं. ओके, जे इम्पॉर्टंट मटेरियल आहे ते, जे इम्पॉर्टंट मटेरियल प्रेझेंट आहे त्याला रिॲब्झॉर्ब करतं. आणि इथं जे युरिन फॉर्मेशन होतं, जे वेस्ट मटेरियल, लिक्विड वगैरे हे एकत्र मिळतात, आणि टॉयलेट म्हणजे जे युरिनचं फॉर्मेशन आहे, हे युरिन काय करतं, नंतर हे जे युरेटर आहे या ठिकाणावरून काय करतं, ते रिलीज करतं. ओके, तर युरेटरमधून काय होतं, ते रिलीज होतं. त्यानंतर हे जे युरिनरी ब्लड पाशी जमा होतं, हे जे इथून जमा होतं, म्हणजे इथून हे असं सोडतं. आणि ही बघा, ही पार्ट कुठं आहे, तर या ठिकाणी, तर बघा या ठिकाणी हे जे युरिनरी ब्लड आहे इथं हे जमा होतं, कुठं इथं जमा होतं, आणि इथं थोडं जमा होतं. आणि ज्या वेळेस आपल्याला कंट्रोल होत नाही, म्हणजे ज्या वेळेस बघा आपल्याला कधी कंट्रोल होत नाही, त्यावेळेस ते काय करतं, रिलीज होतं. आपण बाथरूममध्ये जाऊन ते काय करतो, रिलीज करतो, बरोबर. आणि हे जे युरिनरी ब्लडर आहे हे मसल्सपासून बनलेलं असतं. बघा, कधी जर आपल्याला जागा जर नाही मिळाली तर आपण ते कंट्रोल करू शकतो. हे जे आहे हे मसल्सपाशी बनलेलं असते. का बनलेलं असते, कारण ते कंट्रोल होतं आपल्याला. ओके, जे आहे ते मसल्सपासून बनलेला आहे. हा जो आहे हा पार्ट एक्सपांड देखील होऊ शकतो. हा पार्ट जो आहे हा पार्ट एक्सपांड देखील होऊ शकतो. ओके, जेव्हा आपल्याला म्हणजे ह्याचा आहे हा ऑर्गन्स आहे, तो हा ऑर्गन इम्पॉर्टंट आहे. ओके, हा जो आहे तर तो म्हणजे मसल्सपासून बनलेला असतो, असं म्हणू शकतो आपण. की हिन्स जेव्हा युरिनला कंट्रोल होत नाही, तेव्हा जागा मिळत नाही, तेव्हा तो काय बोलतो, युरिन कंट्रोल होत नाही, तेव्हा तो काय होतो, एक्सपांड होतो. आणि त्याच्यामुळं किडनी जे आहे तिथे ते इम्पॉर्टंट पार्ट मानला जातो. ओके, इम्पॉर्टंट ऑर्गन मानला जातो, सर्वात इम्पॉर्टंट ऑर्गन मानला जातो. ओके, तर आता आपण याची प्रोसेस बघूयात. तर बघा राईट किडनी जी आहे, ही जी राईट किडनी आहे, ही राईट किडनी थोडीशी खाली असते. जर मी इथं अशी रेश वाढायची म्हटलं तर राईट किडनी बघू शकता खाली आहे, आणि लेफ्ट जे आहे तो वर आहे. ह्या साईडची किडनी खाली आहे आणि ह्या साईडची किडनी अशी वर आहे. ओके, जर अशी रेश करायची म्हटलं तर. ओके, त्याच्या कम्पॅरिझन म्हटलं तर लेफ्ट साईडची लहान आहे, म्हणजे या साईडची जी आहे तर ती खाली आहे आणि या साईडची वर आहे. ओके, ह्या किडनीच्या आतमध्ये 10 लाख नेफ्रॉन प्रेझेंट असतात. ओके, ह्या किडनीच्या आतमध्ये किती, 10 लाख नेफ्रॉन्स प्रेझेंट असतात. ह्या किडनीच्या आतमध्ये हे जे नेफ्रॉन्स दिसतात ना मला, हे नेफ्रॉन्स 10 लाख प्रेझेंट असतात. ही जी किडनी दिसते ह्या किडनीमध्ये हे 10 लाख नेफ्रॉन्स प्रेझेंट असतात. ओके, ही एक किडनी आणि ही दुसरी किडनी, ह्या किडनीमध्ये 10 लाख नेफ्रॉन्स प्रेझेंट असतात.
म्हणजे बघू शकता हा ऑर्गन किती लहान आहे. ओके, त्यानंतर हा जो म्हणजे ॲव्हरेज जे आहे ॲप्रॉक्सिमेटली 5 लिटर ब्लड जे आहे तर ते एका हेल्दी पर्सनमध्ये प्रेझेंट असतं. ओके, तर 5 लिटर ब्लड जे आहे तर ते प्रेझेंट असतो नॉर्मल हेल्दी पर्सनमध्ये. ओके, त्यानंतर हे जे ब्लड आहे तर ते प्युरिफाय किडनी जे आहे तर ती दिवसातून म्हणजे 400 टाइम्स एव्हरी, तर 400 टाईम जे आहे रोज बॉडी जे आहे आपली 400 टाईम बॉडी फिल्टर करते. ओके, तर किडनी जी आहे 400 टाईम किडनी फिल्टर करते, म्हणजे बघू शकता किडनी किती इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये. ओके, आणि ही जी आहे तर ही दिस डे प्रत्येक दिवशी किडनी जी आहे फिल्टर करते. ओके, 190 वेळेस किडनी जी आहे किडनी फिल्टर करते ब्लडला, आणि 1.9 फिल्टर एवढं युरिन जे आहे तर ती फॉर्म करते. युरिन जे आहे 1.9 जे आहे एवढं युरिन काय करते, फॉर्म करते. ओके, तर हे तुम्हाला समजलेलं असेल. ओके, बाकीचा पार्ट जो आहे तर तो हा पार्ट जो आहे तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. ओके, तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. मिळूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र